नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त अशी मोकळी सुटसुटीत मी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवत आहे। तर त्यासाठी मी जे साहित्य तुम्हाला घेतलेलं आहे ते सगळ्यात अगोदर दाखवते। आपण 1 वाटी भिजलेला शाबू घेतलेला आहे, त्यासाठी एक अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तर शेंगदाणे किंवा मग शेंगदाण्याचं कूट यामध्ये आपण कमी जास्त आपल्या आवडीनुसार वापरू शकतो। इथे तूप घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ वापरणार आहोत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। 1-2 हिरव्या मिरच्या उभ्या पीसेसमध्ये कट करून आपण घेतलेला आहे आणि इथं घेतलेला आहे आपण उकडून घेतलेला वाफलून घेतलेला बटाटा, तुम्ही कच्चा घेतला तरी चालेल। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथं मी एक पॅन ठेवलेला आहे। तर गॅसची फ्लेम ही आपल्याला म्हणजे मीडियमच ठेवायची आहे, जास्तही नको आणि जास्तीची कमीही नको। आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी घेतलेल्या तुपापैकी 1-1.5 चमचा तूप यामध्ये टाकलेला आहे। नवीन असाल आणखीन आपल्या मराठवाडा किचनला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीचे म्हणजे अपलोड केल्या जातात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या रेसिपी म्हणजे बनवता येतील आणि खाण्याचा सुद्धा आनंद तुम्ही या रेसिपीचा घेऊ शकताय। तुम्ही रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट करून सुद्धा सांगू शकताय की आपल्या मराठवाडा किचनमध्ये बनवलेल्या ज्या रेसिपीज असतात त्या तुम्ही घरी बनवल्यानंतर कशा बनतायत त्या। तर तूप इथं आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला जे हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत ते त्या तुपावरती मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। तुम्ही हिरव्या मिरचीचे काप करून घेण्याऐवजी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा करून वापरला तरी चालेल, मस्तच लागणार आहे। आता यामध्ये टाकून घेतो शेंगदाणे। तर आता व्यवस्थित आपल्याला हे शेंगदाणे या तुपावरती भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर। खिचडी खाताना जे आपण हे शेंगदाणे अख्खे टाकलेले आहेत ते मस्त असे क्रंची लागतात आणि त्यामुळे आपल्या खिचडीचा आणखीन असा स्वाद वाढतो। तर आता साबुदाणा खिचडी बनवत असताना साबुदाण्याची पहिली स्टेप म्हणजे साबुदाणा भिजवण्याची आहे। तर तो साबुदाणा भिजवत असताना मी सगळ्यात महत्त्वाचे टिप्स सांगेल। तुम्ही 1 वाटी साबुदाणा वापरला असेल तर त्यासाठी 1च वाटी भिजवत असताना पाणी वापरा, म्हणजे अगदी परफेक्ट असं प्रमाण त्याचं म्हणजे बनेल आणि अगदी मोकळी सुटसुटीत चिकट न बनता तुम्ही 1 किलो काय 10 किलोची सुद्धा म्हणजे साबुदाणा खिचडी या पद्धतीने बनवू शकताय। तुम्ही ज्या कुठल्याही मेजरमेंटच्या कपाडा म्हणा किंवा मग तुमच्याकडे जे भांडं घरात अवेलेबल आहे ते तुम्ही भांडं वापरू शकताय आणि त्या पद्धतीने खिचडी म्हणजे जो साबुदाणा आहे तो भिजवू शकताय अगदी मोकळा आणि सुटसुटीत। आणि जरी आपण योग्य प्रमाण घेतलं आणि आपल्याकडून थोडं जास्तीचं पाणी पडलं तर काय करायचं, जर साबुदाणा चिकट होऊ नये म्हणून सुती कपड्यावरती जास्तीचं पाणी म्हणजे कमी करण्यासाठी तो साबुदाणा भिजवलेला सुती कपड्यावरती टाकायचा, त्यामुळे साबुदाणा अगदी मोकळा सुटसुटीत बनतो। आता यामध्ये टाकून घेतोय 1 वाटी बटाटा। तुम्ही इथं बटाटा कच्चा म्हणजे टाकला तरी चालेल, इथं मी वाफरलेला बटाटा टाकलेला आहे। आता इथं मी बटाट्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बटाट्याच्या फोडीऐवजी इथं बटाट्याचा खीस टाकला तरी चालेल। या पद्धतीनं नक्की एकदा मस्त अशी साबुदाणा खिचडी ट्राय करून बघा। काय होतं, पदार्थ म्हणजे तोच असू द्या पण त्याची करण्याची पद्धत बदलली की नक्कीच तो पदार्थ म्हणजे खायला सुद्धा छान असा मस्त टेस्टी लागतो। आता यामध्ये टाकून घेतोय आपण साबू। आता यामध्ये साबुदाणा टाकल्यानंतर काय करायचं, व्यवस्थित मस्त असं हलवून घ्यायचा। कोणताही पदार्थ घाईत न करता तो जर व्यवस्थित बनवला तर नक्कीच तो पदार्थ अगदी टेस्टी बनतो। नक्की आपल्या मराठवाडा म्हणजे किचनमधल्या रेसिपीज तुम्ही फॉलो करत जा, खूप सोप्या असतात आणि अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात म्हणजे आपला नक्कीच प्रयत्न असतो रेसिपी बनवण्याचा। आणि आपल्या सगळ्याच रेसिपी भरपूर अशा परिपूर्ण टिप्स नसतात।
आता व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर एक 5 मिनिट हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपण टाकून घेतोय शेंगदाणा कूट। आता इथे तुमच्याकडे हिरवी मिरची नसेल तर तुम्ही लाल मिरची वापरली तरी म्हणजे पावडर वापरली तरी चालेल। आता काय करायचं, लाल मिरची पावडर तेलामध्ये म्हणजे तूप तेल काही बटर आपण जे वापरलेलं आहे त्यामध्ये न टाकता पूर्ण आपलं हे सगळं मिश्रण आपण परतून घेतल्यानंतर सगळ्याच्या शेवटी म्हणजे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची। पण इथे आपण हिरवी मिरची सुरुवातीलाच टाकल्यामुळे आता इथे आपण लाल मिरची पावडर टाकणार नाहीत। आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे। आता वरून टाकून घेतोय 1 चमचा तूप आपण आणि परत एकदा मस्त असं हे सगळं मिश्रण आपण हलवून घेतोय या पद्धतीने। आता काही ठिकाणी उपवासाला जिरं सुद्धा म्हणजे खातात, तर आपल्याकडे शक्यतो तर जिरं उपवासाला खात नाहीत। मग त्या ज्या भागात तुम्ही म्हणजे जिरं खात असाल त्यावेळेस तिथं फोडणीमध्ये जिरं टाकलं 1 चमचा तरी चालेल। तर एक आता 5 मिनिट मी व्यवस्थित ही साबुदाणा खिचडी परतून घेते अगदी मंद आचेवर। आता यामध्ये टाकून घेतले मी 1 चमचा चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे, अगदी मंद आचेवर, म्हणजे व्यवस्थित मऊसूद असा शाबू मंद आचेवर वाफरला जातो। तुम्ही या पद्धतीने नक्की साबुदाणा खिचडी ट्राय करून बघा। आपल्याकडे म्हणजे उपवास किंवा मग नाश्ता म्हणून भरपूर अशी प्रत्येकाच्याच घरी ही खिचडी बनवली जाते। उपवासाला फेवरेट असा आपल्याकडे मेनू असेल तर हा खिचडीचाच असेल। तर इथं आपली म्हणजे खिचडी तयार झालेली आहे। तर सगळ्याच्या शेवटी परत एकदा आपण याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत। आता खिचडी झाल्यानंतर काय करायचं, एक 5 मिनिट आपण गॅस बंद केल्यानंतर छान अशी त्याला एक झाकणी ठेवून मस्त अशी वाफलून घ्यायची। तर इथे बघा खिचडी तयार झालेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि 5 मिनिट आपण याला मस्त अशी वाफ घेणार आहोत। तर इथे आपण 5 मिनिटांना पाहतोय तर बघा कशी मस्त अशी याला वाफ बसलेली आहे। तर तयार झालेली आहे आपल्या मराठवाडा किचनची अगदी मोकळी आणि सुटसुटीत साबुदाणा खिचडी। आता तयार झालेली साबुदाणा खिचडी मी एका डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते। तर इथे बघा त्यासोबत दही घेतलेलं आहे, लोणचं आहे, लिंबू। आता आपल्या यूट्यूब फॅमिलीने ठरवायचं आहे की दह्यासोबत खाताय की मग लोणचं सोबत खाताय, आणि दोन्हीही आवडत नसेल तर नक्की लिंबाच्या फोडीसोबत ट्राय करा, छानच लागणार आहे। कारण मस्त अशी मोकळी सुटसुटीत आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा म्हणजे जेव्हा कधी तुमच्या घरात उपवासासाठी किंवा फार जण नाश्ता म्हणून सुद्धा ही खिचडी म्हणजे खातात, नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा नक्की तुमची अगदी मोकळी सुटसुटीत आणि टेस्टी अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे का। तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण उद्या 1 वाजता अशी छान चटपटीत नवीन काहीतरी रेसिपी घेऊन। आणखीन आपल्या मराठवाडा किचनला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे ज्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी आपल्या मराठवाडा किचनमध्ये रोज अपलोड होत असतात त्या तुम्हाला पाहायला भेटतील। तोपर्यंत धन्यवाद।